मध्य प्रदेश आणि बुलढाणा जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या सोनाळा पोलीस स्टेशन अंतर्गत 4 आरोपींना पिस्टन विकताना अटक करण्यात आलेली आहे। ही खरेदी विक्री होत असताना त्यांच्याकडून 4 पिस्टन 17 जिवंत कारतूस ताब्यात घेण्यात आले असून 4 आरोपींना आर्म ॲक्ट खाली अटक करण्यात आलेली आहे। पोलीस स्टेशनचे इंचार्ज चंद्रकांत पाटील आणि त्यांच्या टीमला इन्फॉर्मेशन मिळाली की 2 संशयित तरुण जंगलामध्ये फिरतात। त्यांनी जाऊन चेक केलं असता त्यांच्याकडे 4 पिस्टल्स देशी पिस्टल आणि 17 राऊंड त्यांच्याकडे मिळाले, 2 मोबाईल मिळाले आणि यांना ताब्यात घेऊन नंतर जेव्हा चौकशी पुढे केली तर याच्या संदर्भामध्ये या शस्त्रांची खरेदी करायला जे इसम येणार होते त्या इसमांची वाट बघून वेषांतर म्हणून पोलिसांनी ट्रॅप ठेवला आणि तिथे तो ट्रॅप कॅरी आउट केला। तर बालाघाटचे 2 तरुण तेव्हा ताब्यात घेतले जे या 4 पिस्टल आणि 17 राऊंड विकत घ्यायला आलेले होते। तर असं एकूण 4 पिस्टल, 17 राऊंड, 2 मोबाईल आणि 1 मोटरसायकल असा टोटल 2,17,000च्या आसपासचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलेला आहे। 325 आर्म ॲक्टप्रमाणे गुन्हा दाखल केला, आरोपी ताब्यात आहे, PC त्यांची मिळालेली आहे आणि इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर असल्यामुळे आणि सुरक्षेच्या दृष्टीने हे जे सीजर आहे ते अत्यंत महत्त्वाचं आहे आणि तपास सुरू आहे। पचोरी खकनार पोलीस स्टेशन पचोरी जे खकनार पोलीस स्टेशनमध्ये आहे आमच्या बाजूला MP मध्ये, तिथून या वस्तू आल्याची माहिती आहे आणि याचे जे खरीददार आहेत ते MP बालाघाटमधून आल्याची माहिती आहे, ते निष्पन्न झालेलं आहे। ते साहेब ऑलरेडी ते MP आलेलं हे होते पिस्टन ते आणि घेणारे सुद्धा MP होते। महाराष्ट्रामध्ये येऊन त्यांना घेण्याचं काय हे प्रयोजन? असं वाटतं की MP म्हणजे बऱ्हाणपूरमधून आलं आहे आणि याचे बायर जे आहेत ते बालाघाटमधून आले, ते बालाघाट गोंदियाकडे आहे, नागपूरच्या आसपास, तर तिथून बाहेर आले होते। शक्यता असेल काही निवडणूक आहेत किंवा क्रिमिनल्स असतील, अनेक त्यांचे मुद्दे आहेत की पण मॅन्युफॅक्चरिंग आपल्या बाजूला पचोरी नावाचं जे गाव आहे MP मध्ये, पचोरीमध्ये मोठ्या प्रमाणावर मॅन्युफॅक्चरिंग होते आणि जळगाव जामोद किंवा तामगाव संग्रामपूर, नांदुरा किंवा जळगाव जिल्ह्याचा काही भाग तिकडचा, या भागामध्ये डील होणं सोपं असतं म्हणून या भागामध्ये लोक माल घेऊन जातात। मागच्या 2 महिन्यापूर्वी देखील आमच्या LCBने अशीच कारवाई केली आणि यांनीच केली, चंद्रकांत पाटलांनीच केली होती आणि LCBने देखील आता 15 दिवसापूर्वी एक वेपन पकडलेलं त्या भागामध्ये। सर दुसरं आहे की मध्य प्रदेश म्हणजे बऱ्हाणपूर पोलीस आणि आपल्या इकडचे समजा आपल्याकडे येणार, पण पचोरी जे गाव आहे हे मध्य प्रदेशात बऱ्हाणपूर जिल्ह्यात असल्या तिथले पोलीस काही कारवाई नाही करत का त्याच्या संदर्भात? कारवाई करतात, एरिया डॉमिनेशन करत असतात, कदाचित तिथे पोलिसांची ॲक्टिव्हिटी आहे म्हणूनच बाहेर आपल्या भागामध्ये येत असतील असं मला वाटतं। शस्त्र तिकडे बनतात आणि बाहेर इकडे येतात। आम्ही दोन्ही स्टेटच्या कोऑर्डिनेशनने देखील काम करता येईल तिथे कोम्बिंग सर्चिंग ऑपरेशन घेऊन आणि कशा प्रकारे याला पूर्ण पायबंद बसेल हा प्रयत्न आपण करतो आहे। दोन्ही स्टेट्स आणि दोन्ही जिल्ह्यांचे आमचे पोलीस कोऑर्डिनेशनमध्ये आहेत या संपर्कामध्ये, या संदर्भात। आधी जे आरोपी जे पकडलेले होते 2 महिन्यापूर्वी त्यामधून काही निष्पन्न झालं का चौकशीमध्ये? तो हरियाणापर्यंत त्याची लिंक गेलेली आहे, हरियाणामध्ये तिथे जाऊन निष्पन्न झाल्याने म्हणजे आरोपी फरार आहे तिथे, त्याचा तपास सुरू आहे। सहजासहजी या गोष्टी साध्य होणं मुश्किल असतं, प्रयत्न करावा लागतो सारखा आणि त्यांचे पेमेंट दुसऱ्याच्या नावावर येतात, कॅरियर दुसरा असतो, मेन माणूस मागे राहतो आणि ट्रान्सफर स्टेशनमध्ये दुसरे माणसं वापरले जातात। सर ही खरेदीची मोडस ऑपरेंडी कशी असते? खरेदी मोडस अशी की आता कधी कॅश देतात, कधी फोनपेने पैसे येतात कोणाच्या अकाउंटवर। ग्राहक शोधण्याचा जो प्रकार आहे, ग्राहक शोधण्याचा आता हे लोक गँग्ज आहेत, क्रिमिनल गँग्ज कुठे वेपन्स बनतात, जसं बिहारची मोठी हारी आहे, बिहारमध्ये मोठी हारी आहे, आपल्याकडे पचोरी अशा ठिकाणचे या गोष्टी, या जागा बऱ्याचपैकी क्रिमिनल लोकांना माहिती आहे। म्हणजे वाळू संदर्भामध्ये असेल, क्रिमिनल गँग्ज असतील, इतर ATM फोडणाऱ्या गँग्ज असतील, ज्यांना वेपन्स, इलिगल वेपन्सची गरज वाटते ते लोक अशा ठिकाणी अप्रोच करतात आणि वेपन्सची डील करून घेऊन जातात। सर मागच्या 3 महिन्यात ही तिसरी मोठी कारवाई आहे, म्हणजे आम्ही असं मानायला पाहिजे का की येणाऱ्या लोकसभा निवडणुका ह्या अगदी निर्भय वातावरणात पार पडतील? लोकसभा निवडणुका निश्चितच निर्भय वातावरणात पार पडतील।
कारण की दोन्ही राज्यांचं कोऑर्डिनेशन चांगलं आहे. आपल्या जिल्ह्यात बंदोबस्त चांगला लागलेला आहे आणि इतर बाहेरचा बंदोबस्त देखील आलेला आहे. पॅरामिलिटरी फोर्सेस आपल्याकडे 5 आहेत आणि पोलीस अलर्ट आहे आणि आमचं जे गोपनीय यंत्रणा आहे, कॉन्फिडेन्शियल ब्रांच आहे, ती सुद्धा फार अलर्ट आहे. त्याच्यामुळे निवडणुका सहजपणे आपण शांततेत पार पाडणार. 6 दिवसावरच निवडणूक आले तर मग अजून काही कारवाई होऊ शकते? जशी या गोष्टी इन्फॉर्मेशनवर डिपेंड करतात. इन्फॉर्मेशन आली तर काम करतो आपण. आपले इन्फॉर्मर्स असतात आणि ॲक्सिडेंटली तर गोष्टी होतातच, पण मेन गोष्ट आहे इन्फॉर्मेशन, इंटेलिजन्स किती तगडा आहे तुमचं त्याच्यावर. इन्फॉर्मेशन आली तर आपण काम करू. आपले लोक कार्यरत आहेत. ज्ञानवर्धिनी न्यूजसाठी मी राजेश डिडोळकर, बुलढाणा.